कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा, तू इथे? देवी आई, असं हे चित्र सपन का पडलं असेल? देवी आईंच्या जीवाला धोका तर नसेल ना? मी बघू का एकदा देवी येत बघते। लिओ कुठं चालला? कुठं गेला बघायला पाहिजे। उद्याचा फक्त एकच दिवस, काम झालंच पाहिजे। हो, नक्की। तुम्ही ताबडतोब निघा। अरुण, काय झालं? ते सर, अरे काय झालं पारू? इकडे बघ, काय झालं? एवढी का घाबरलीस? सर 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 त्यो मकरंद मकरंद मी इकडनं गेला। मग काय झालं एवढं त्यात घाबरायला? सर त्यो ना गाडीत कुणाशी तरी बोलत होता, ते त्याला काहीतरी दिलं सर। मला ना लई भीती वाटते। चल, ओके, चल ये। अरे आपले ते शेजारचे रमाकांत काका आहेत ना, हां, त्यांच्या गाडीतून तुझ्यासाठी दिवाळीची भेट पाठवली, उद्या पोचेल। आणि हो, महत्वाचं, त्यात काय पैसे ते आईला दे, भाऊबीज आहे ना, एक छानशी साडी घे आईला। हां आणि हो, काही लागलं तर माझ्याकडे मागायचं। हां, आई बाबांना अजिबात त्रास द्यायचा नाही, कळलं? अरे मला जॉब मिळाला आहे, आणि तुला माहिती आहे का, इकडची लोक फारच खूप चांगले आहेत। हो, आणि हे बघ, एवढा रात्रीचा फोन नको करायचो। हां, चल मी आता ठेवतो, बाय, गुड नाईट। पारू, ऐकलं ना? अश्विनी, तुला काही वाटतंय का? पारू, अगं तो घरच्यांना गिफ्ट वगैरे देतोय का? असं वाटतंय तू उगाच डाऊट घेतेस। पण सर, मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ना, ते काहीतरी वेगळंच होतं। पारू, मला असं वाटतंय सकाळी जो काही प्रकार घडला ना, त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे। आणि ऑब्वियस आहे यार, तू आईची काळजी घेते, त्यामुळे तुझं मन असं वेगवेगळे तर्क लावत आहे, त्यामुळे तू सगळ्यांवर शंका घेतेस यार। सर हे बघा, मला या माणसाबद्दल ना काहीतरी विचित्रच वाटतंय। पारू, त्याने आईचा जीव वाचवलाय यार। ऐक माझं, तू प्लीज असं बोलता असं विचार करू नको। जाऊन झोपतो। पारू, ट्रस्ट मी। आई, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। हे काय
या मॅगझिनच्या कव्हर पेजवर तुमचा फोटो नाहीये. माहितीये मला. काय बघू कोणाचा फोटो आहे? वहिनी, तुमचा फोटो काढून या मुलीचा फोटो लावलाय? असं पहिल्यांदा झालं नाही. तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाच तरी फोटो आला मॅगझिनवर. पण ठीक आहे, असू देत. अगं काहीतरी खास असेल ना तिच्यात, म्हणून तर कव्हर पेजवर तिचा फोटो आहे. मला संधी मिळाली असती तर माझाही फोटो आला असता मॅगझिनवर. तेव्हा म्हणाल्या असत्या दामिनीत काहीतरी खास आहे. पण कोण आहे ही मुलगी? नाही म्हणजे तुमच्या जागी तिचा फोटो लागलाय म्हणजे तिचं काम सुद्धा तसंच असेल ना. म्हणूनच तर वहिनींचा फोटो काढलाय आणि तिचा फोटो आलाय ना. हो रिया, तुला आठवतंय आपण तुला आपल्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी अपॉइंट केलं होतं? हो. आणि तुला ते प्रोजेक्ट खास आणि वेगळं बनवायचं होतं. अजूनही करायचंय. ही आहे अनुष्का. हिनी ऑर्गॅनिक स्कूल नावाची एक कॉन्सेप्ट आणली. म्हणजे तिने बनवलेल्या ह्या शाळा या पर्यावरण पूरक आहेत. जिथे ही शाळा असेल तिथल्या वातावरणाचा, मुलांच्या सोयींचा, तिथल्या निसर्गाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास न करता मुलांना शिकायला मजा कशी येईल, जास्तीत जास्त मुलं शाळेत कसा वेळ घालवतील, या सगळ्याचा विचार करून ह्या शाळा डिझाईन केल्यात. खरंच कौतुक आहे ना ह्या मुलीचं. खरंच. आदित्य, मला ह्या मुलीला भेटायचंय. ओके, नो इश्यूज. आय कॉन्टॅक्ट हर आणि तिला मी ऑफिसमध्ये बोलून घेतो. प्लीज. मी पळतो. हो हो. मला आवरून आहे. भेटच. सावित्री, पारूला जरा कप घेऊन जायला सांगशील? मीटिंगला जायचं. नाही विकान, आधी आपण देवळात जाऊया आणि मग ऑफिसला जाऊ. पाहिलं मॅडम, मी पण येऊ का तुमच्या सोबत? अगं कशाला, मकरंद आहे ना आमच्या सोबत. आणि प्रीतम आणि तू सयादादाला भेटून या. बरेच दिवस झाले, तो पण आठवण काढत असेल ना तुमची. वहिनी, मकरंद आहे तुमच्या सोबत, पण घरचं कोणीतरी पाहिजे ना. मी येते. आणि काय आहे ना, खूप दिवसांपासून मला पण देवाचं दर्शन घ्यायचंय. बुद्धी दे म्हणून मी पण येते. मॅडम, काय काळजी करू नका. मी येतं काय नाही होणार. हो, मी पण असताना काही नाही होणार मॅडम ना. वहिनी, मी येणार म्हणजे येणार. हा, बरं ये. मी फोन बहुतेक खोलीतच विसरली, मी घेऊन आले. देवी आई, तुमच्यासाठी सर्व जाते. हा, खोलीतच घेऊन ये, मी आलेच. लवकर आहे. हो. मला सांग, ही साडी मंदिरात जायला कशी दिसते? छान आहे साडी. ही चेंज करू? नाही नाही, राहू दे, छान दिसते. सही सगळ्या साड्या माझ्यावर छानच दिसतात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.